मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? ऑलिव्ह रिडले जातीच्या एका कासवाच्या मादीच्या पाठीवर सॅटेलाईट ट्रॅकर फिट केला होता आणि ती मादी समुद्रात पोहत पोहत कसा प्रवास करते हे त्या सॅटेलाईट ट्रॅकरद्वारे पाहिलं गेलं. आणि ही मादी, कासव मादी ही डहाणू येथून तिने समुद्रात पोहायला जी सुरुवात केली, तिने 3,500 किलोमीटर पार केलं आणि ओमानपर्यंत जाऊन ती मादी पुन्हा महाराष्ट्रातील समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली. मित्रांनो, ही अनोखी अशी घटना आपल्या इथे घडलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, की डहाणू येथे कासव बचाव केंद्र आहे. कासव जे समुद्रात जखमी होतात, मग कुणाला बोटीची धडक लागते किंवा समुद्रात मच्छीमारी करणारी जी जाळं असतं, त्या जाळ्यांमध्ये अडकून काही कासवं जखमी होतात आणि या अशा जखमी कासवांवर उपचार करायचं केंद्र हे महाराष्ट्रातील डहाणू येथे आहे. आता जे हे कासव मादी जी 3,500 किलोमीटर ओमानपर्यंत गेली आणि यू टर्न घेऊन पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने आली. ती गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये डहाणू येथील जो धाकटी समुद्र किनारा आहे, तिथे जखमी अवस्थेत सापडली होती. आणि मग या डहाणू येथील कासव बचाव केंद्राचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्या मादी पिलाला किंवा मादीला ताब्यात घेतलं. मित्रांनो, ऑलिव्ह रिडले ही कासवांची सगळ्यात छोटी अशी प्रजाती आहे आणि ती बऱ्याच वेळा जागतिक म्हणजे जो समुद्र महासागर आहे, त्याच्यामध्ये दुर्लक्षित असं हे कासव आहे. आता हे मादी कासव जेव्हा जखमी अवस्थेत सापडलं, तेव्हा डहाणू येथील कासव उपचार केंद्रात नेऊन कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उपचार केले. 3 महिने त्याचं चांगलं भरण-पोषण केलं. त्या कासव मादीला सांभाळण्यात आलं आणि 20/11/2025 रोजी त्या मादी कासवाला समुद्रात सोडण्यात आलं. आता मादी कासव जेव्हा ह्या उपचार केंद्रात राहिलं, त्या जमिनीवरील उपचार केंद्रातून थेट पाण्यात जेव्हा त्या मादी कासवाला सोडण्यात आलं. आता आपल्याला माहिती आहे, कासव हे उभयचर आहे. ते पाण्यातही श्वास घेऊ शकतं, ते जमिनीवरही श्वास घेऊ शकतं. जमिनीवरून थेट पाण्यात सोडण्यात आल्यानंतर कासवाने थेट खोल पाण्यात जाणं टाळलं आणि कासव काय करायला लागलं, तर कासव किनाऱ्यावर पोहायला लागलं आणि जेव्हा त्या किनाऱ्यावरील पाण्याशी जेव्हा त्याच्याशी ते समरस झालं, त्याला अंदाज आला की समुद्राचं पाणी कसं आहे, काय आहे, त्याच्यानंतर त्याने हळूहळू पुढं जायला सुरुवात केली. आणि मी तुम्हाला सांगितलं की ह्या कासवांच्या पाठीवर सॅटेलाईट ट्रॅकर फिट केला जातो आणि तो कासवाच्या वजनाच्या म्हणजे ऑलिव्ह रिडले कासवाचं जे सरासरी वजन असतं, त्याच्या फक्त 2% ह्या सॅटेलाईट ट्रॅकरचं वजन असतं. आता हे जे मादी कासव होतं, त्या मादी कासवाचं नाव त्यांनी धवललक्ष्मी असं ठेवलेलं होतं. कारण धवललक्ष्मी हे वाईल्ड लाईफ ॲक्टिव्हिस्ट होत्या आणि त्यांनी हे डहाणू येथील कासव बचाव केंद्र स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. त्यामुळं त्यांचंच नाव ह्या मादी कासवाला देण्यात आलं. आता मी तुम्हाला सांगितलं की ह्या कासवाने काय केलं, सुरुवातीला किनाऱ्याला ते पोहलं आणि त्याच्यानंतर त्याने वातावरणाचा अंदाज घेऊन ते पश्चिमेच्या दिशेला सरकायला लागलं. म्हणजे मुंबई, पालघर हा भारताचा पश्चिम किनारा आहे. पूर्व म्हणजे नॉर्थ ईस्ट म्हणजे जी आपली तिकडची राज्य आहेत म्हणजे नागालँड, मणिपूर, तो भाग पूर्वेकडचा येतो. दक्षिणेकडचा भाग कुठला, तर कन्याकुमारी, रामेश्वरम हा दक्षिणेकडचा भाग येतो आणि उत्तरेकडचा भाग म्हणजे उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, त्याच्यानंतर पंजाब हा
उत्तरेचा भाग. आता हे पश्चिम दिशा म्हणजे पश्चिमेकडे त्याला डहाणू येथून समुद्रात मुक्त केलं आणि ते त्याच दिशेने पुढे पुढे जायला लागलं. ते मादी कासव नाताळ म्हणजे ख्रिसमसच्या सुमारास, ख्रिसमसचा जो कालावधी असतो तो 25 डिसेंबर 2025 ह्या काळामध्ये ते त्या सुमारास ते डहाणूच्या पश्चिमेला म्हणजे डहाणूच्या बाजूनेच 200 किलोमीटरवर समुद्रात पोचलेलं होतं. त्याच वेळेस ते सोमनाथपासून म्हणजे गुजरातच्या सोमनाथपासून त्याचं अंतर 80 किलोमीटर होतं. जानेवारीमध्ये ते आणखी पुढं गेलं. किती पुढं गेलं तर डहाणूपासून 700 किलोमीटर अंतरावर ते समुद्रात होतं आणि फेब्रुवारीमध्ये ते ओमानजवळ पोचलं. आणि ओमानचं एक बेट आहे, ते त्या बेटाचं नाव मासिराह बेट असं ते बेटाचं नाव आहे. आणि तिथे अनेक कासवं ही प्रजनन करण्यासाठी येतात. म्हणजे अंडी तिथे समुद्रात त्या मातीमध्ये म्हणजे त्या वाळूमध्ये द्यायची आणि पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला लागायचं. आता ही जागा ओमानपासून 160 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे मसिराह हे बेट. आता तिथे फेब्रुवारीच्या सुमारास 20 ते 28 फेब्रुवारीच्या सुमारास ते जे आपलं कासव आहे म्हणजे धवललक्ष्मी तिने तिथे त्या बेटावर आश्रय घेऊन त्याच्यानंतर त्याने यू टर्न घेतला आणि ते नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्वेकडे चालायला लागलं. म्हणजे ओमानची उत्तर पूर्व दिशा कोणती तर ती भारताच्या दिशेने म्हणजे महाराष्ट्र आपलं त्याच्यानंतर डहाणू हा भाग आहे त्या दिशेने ते यायला लागलं. या दरम्यान ते अरबी समुद्राच्या त्या साधारण 700 ते 800 किलोमीटर अंतरावर गेलं होतं. तिथून ते पुन्हा 400 किलोमीटर अंतरावर येऊन मध्यात त्याने थोडा आपला विश्रांती घेतली आणि तिथे जेलीफिश आणि समुद्री शैवाळ जे असतं आपण शेवाळ म्हणतो त्याच्यावर त्याने गुजराण केले. ते अन्न म्हणून त्याने भक्षण केलं आणि त्याच्यानंतर ते भारताच्या किनाऱ्याकडे 400 किलोमीटर तर ते आलंच होतं. उरलेल्या 400 किलोमीटरचा प्रवास करून ते महाराष्ट्राच्या किनाऱ्याला आलं आणि ते आता मलबार म्हणजे कर्नाटकच्या दिशेने खाली सरकायला लागलेलं आहे. असं ह्या कासवाच्या सॅटेलाईट ट्रॅकरचा उपग्रहाच्या साहाय्याने आपल्या संगणकावर आढावा घेणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. आता सुरेश कुमार हे वाईल्डलाईफ शास्त्रज्ञ आहेत. ते वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत काम करतात आणि आपलं जे महाराष्ट्राचं मँग्रोव्ह फाउंडेशन आहे ते मँग्रोव्ह फाउंडेशन सॅटेलाईट टॅगिंग प्रोजेक्टवर काम करत असतं आणि त्याचे जे उपसंचालक आहेत मानस मांजरेकर हे सुद्धा ह्या कासवांच्या सॅटेलाईट ट्रॅकिंगवर ट्रॅकर फिट करण्यावर काम करत असतात. तर हे सुरेश कुमार आणि मानस मांजरेकर यांनी या सॅटेलाईट ट्रॅकरचं सगळं जे काम आहे ते आपल्या संगणकावर पाहिलं आणि त्यांनी धवललक्ष्मीचं जे टॅगिंग केलं की ती कसा समुद्री प्रवास करत आहे त्याचं हे सगळं व्हिडिओ रूपाने मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे तुम्हाला ही माहिती देण्यासाठी. आणि त्यांनीच ही माहिती प्रथमतः माध्यमांना पुरवली की धवललक्ष्मी ही जे मादी कासव आहे ते 6 महिने समुद्रात राहून ओमानपर्यंत जाऊन 3500 किलोमीटरचं अंतर पोहून परत आपल्याकडे आलेलं आहे. म्हणजे कासव कुठलंही आपण जसं एका दिशेने जातो किंवा समजा आपण पुण्यावरून मुंबईला गेलो, पुण्यावरून दिल्लीला गेलो, आपली एक सरळ दिशा असते. कासव असे किंवा समुद्रातले प्राणी असे एका दिशेने पोहत नाही. ते असे 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 जाऊन मग ते ओमानला पोचतात किंवा आणखी कुठे पोचतात. म्हणजे त्यांचा एका दिशेचा सरळ प्रवास नसतो तर तो त्यांचा प्रवास हा नागमोडी किंवा इंग्रजी जे 8 हे अक्षर आहे म्हणजे असं जाऊन असं यायचं किंवा असं जाऊन असं यायचं त्या दिशेने तसं पोहतात. त्यामुळं त्यांचं पोहण्याचं अंतर हे जास्त भरतं. म्हणून धवललक्ष्मी जरी ओमानकडे सरळ गेली असली म्हणजे सरळ दिशा असली ओमानकडे तर ती प्रत्यक्ष जाताना
अशी आलेली आहे महाराष्ट्राकडे. त्यामुळं ते अंतर हे 3,500 किलोमीटर भरलेलं आहे. तर ह्या ऑलिव्ह रिडले ह्या दुर्मिळ कासवांचं जतन महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर रत्नागिरी जिल्ह्यात वेळास इथे सुद्धा त्यांच्या प्रजनन कामाची काळजी घेतली जाते. त्यांच्या अंड्यांचं जतन संवर्धन केलं जातं आणि जेव्हा त्या अंड्यातून पिलं बाहेर पडतात तेव्हा त्यांना समुद्रापर्यंत जाण्याचा मार्ग प्रशस्त केला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचा सुद्धा ऑलिव्ह रिडले जातीची कासवं वाचवण्यात मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. आता हे जे कासव बचाव केंद्र डहाणू येथे स्थापन झाले आहे, त्यामुळे ऑलिव्ह रिडले कासवाचा समुद्रातला प्रवास हा तपासणं, त्याचा माग काढणं, त्याचा शोध घेणं हे सोपं झालेलं आहे. त्यामुळे ट्रॅकिंग, टॅगिंग, सॅटेलाईट आणि ऑलिव्ह रिडले कासव असं हे सगळं समीकरण आहे. मित्रांनो, हे एका धवल लक्ष्मीचं त्यांनी ट्रॅकिंग आणि टॅगिंग करून ट्रॅकिंग केलं. त्याच्याबरोबर इतर 5 कासवंसुद्धा होती, त्यांचंसुद्धा करण्यात आलं होतं. आणि त्याच्यात त्यांना असं लक्षात आलं की एक कासव हे लक्षद्वीपच्या दिशेने गेलेलं आहे. दुसरं कासव ज्याचं नाव बागेश्री असं ठेवलं होतं, त्याने श्रीलंकेच्या पुढेही ते गेलेलं आहे आणि ते बंगालच्या महासागरात प्रवास करत आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आता हे जे ट्रान्समीटर आहे ते केवळ मार्ग शोधतात, मार्ग दाखवतात आपल्याला संगणकावर उपग्रहाच्या साहाय्याने असं नाही, तर ते कासव समुद्रात किती खोल जात आहे, त्याच्या पोहण्याचा वेग काय आहे, हे सगळं ते तपासतात. तर कासवांनी जवळपास समुद्राच्या काठावर असताना 40 मीटर खोल गेलेलं होतं आणि जेव्हा ते मुक्त समुद्रात पोहत होतं तेव्हा त्याने पाण्याच्या पातळीपासून जवळपास 400 मीटर खालीपर्यंत ते पोहत पोहत गेलं आणि त्याच मार्गावरून पुढे त्याने पोहणं सुरू ठेवलं. आणि कासवाचा पाण्यात पोहण्याचा सरासरी वेग हा 1.1 किलोमीटर प्रति तास असा होता. तर हे सगळं धवल लक्ष्मीचं ऑलिव्ह रिडले जातीच्या या मादी कासवाचं